नमस्कार, एवन न्यूज महाराष्ट्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे. आपण आलोय गोदा पार्कच्या विक्टोरिया ब्रिज ते रामवाडी ब्रिज याच्यामध्ये. आपण बघतोय या ठिकाणी पहिले पण खूप पानवेलींनी नुकसान म्हणजे दुर्गंधी झालेली होती. आता या ठिकाणी दुर्गंधी दूषित पाण्यामुळे मासे मेलेले आहे ते पण आपण बघतोय. आपण या ठिकाणी अजून आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते दत्तूबा बोडके हे पण आले. त्यांना विचारून पंचवटीच्या ऐतिहासिक धार्मिक महत्व असलेली नाशिक शहरातील गोदावरी नदी, या गोदावरी नदीमध्ये आज आपण बघतोय हजारोच्या संख्येनं मृत असलेले आणि अगदी कुजलेले सडलेले मासे या ठिकाणी दिसून येत आहेत. इथल्या जॉगिंग ट्रॅकवर येणारे नागरिक आणि आजूबाजूच्या परिसर नागरिक यांचा आरोग्याचा धोका निर्माण झालेला, मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. खरं तर पुढच्या वर्षी रामकुंडावर मोठा सिंहस्थ कुंभमेळा भरतोय. अवघ्या या 300-400 मीटर अंतरावर रामकुंडापासून या ठिकाणी आपण बघतोय तर हे एवढे मासे जमा झालेले आहेत आणि प्रशासनाचं आणि सरकारचं सत्ताधाऱ्यांचं याकडे पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे. ज्या पद्धतीने गेल्या आठवड्यामध्ये कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, उदयजी सामंत, दादा भुसे सगळे राजकारणी विधान परिषदेच्या त्या रणधुमाळीमध्ये नाशिक शहरात मिटिंगा, तळ ठोकून वगैरे वगैरे चर्चा, मीडिया आणि परवा जो इथं कार्यक्रम झाला सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचा शिला न्यासाचा जो कार्यक्रम झाला त्यामध्ये मोठ्या संख्येत मंत्री, आमदार, साधू संत आलेले होते. मग तुम्ही त्या आमच्या साधू संतांना हे मृत माशानं दूषित झालेलं पाणी पाजतायत का? देशभरातून जो भाविक इथं रामकुंडावर येतो आणि तो त्याच्या घरी तीर्थ म्हणून या नदीचं पाणी घेऊन जातो, ते पाणी तुम्ही आमच्या भाविकांना सरकार प्रशासन हे पाणी पाजतायत का? अरे या अधिकाऱ्यांचा प्रशासनातला पगार विचार करा. 1,00,000, 2,00,000, 3,00,000 रुपये पगार, बसा ऑफिसमध्ये एसी, सरकारी सुविधा, गाड्या आणि ही परिस्थिती आहेत. 200 कोटी रुपये क्लीन गोदा बॉन्डचे आणलेत, मोठ्या मोठ्या बातम्या केल्यात. कुठे ते 200 कोटी दाखवा ना. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही महापालिका निवडणुकीच्या अगोदर बोलले हे पाणी आम्ही पिण्यालायक करू. बघा तुम्ही स्वतः या इथं भेट द्या, लक्ष द्या. हे जे मासे आहेत हे पाणी तुम्ही आमच्या भाविकांना, साधू संतांना, नागरिकांना पाजणार आहात का? हेच पाणी पुढं पूर्ण या गोदावरी नदीनं वाहत जातं. आज प्रत्येक ठिकाणी हे नागरिक हे पाणी पिणार. ही शोकांतिका आहेत. म्हणजे फक्त सत्ता घेण्यासाठी तुम्ही हिंदू धर्माचा, श्रीरामाचा, गोदावरी नदीचा वापर करणार आणि सत्ता गेल्यानंतर इतकी दुर्लक्ष. आज मी माननीय महापौर, त्यांचे PA, त्याच्यानंतर गोदावरी संवर्धनचे उपायुक्त, विभागीय अधिकारी या सर्वांना सकाळी 8 वाजेपासून फोन लावतोय. 12 वाजलेत, एक पण इथे यायला तयार नाही आणि फोन पण करायला तयार नाहीये. म्हणजे हा निर्लज्जपणाचा कळस झालेला आहे. जर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आता इथं ठाम सांगतोय, आज जर हे मासे इथून उचलले गेले नाही तर सोमवारी सकाळी 10 वाजता हे मासे आम्ही आयुक्त कार्यालय आणि महापौर कार्यालयात नेऊन ठेवणार आहोत. कायदा सुव्यवस्था बिघडला तरी सर्व जबाबदारी प्रशासनाची आणि महापौराची असणार आहेत. धन्यवाद. नाशिकमध्ये गोदावरीच्या पात्रामध्ये आपल्या रामवाडी ब्रिज ते व्हिक्टोरिया ब्रिज याच्या दरम्यान जे काही पाणी साठा आहे याच्यामध्ये प्रथमतः तर पहिले पानवेली ह्या वाढलेल्याच होत्या, परंतु आज असं निदर्शनास आलं आहे की नाशिकमध्ये ह्या गोदावरीमधनं काही मृत प्रकारचे मासे इथं वाहून येत आहे आणि त्यांची संख्या ही हजारामध्ये आहे. आणि जर याच्यामध्ये जर तुम्ही कॅमेऱ्यात बघितलं तर मोठ्या प्रकारचे, चांगल्या प्रकारचे मासे हे काहीतरी एक तर पाण्यामध्ये दूषितपणा म्हणा का पाण्यामध्ये मिक्स म्हणा काही झालेलं केमिकल, याच्यामुळे हे कदाचित हे मासे मृत झालेले आहे. आणि वरतून धरणाचा जो काही भाग आहे त्याच्यातनं हे मासे गेले सकाळपासून म्हणजे गेल्या 4 तासापासून कंटिन्यू वाहत येत आहे. थोड्या प्रमाणामध्ये हा माशांचा फ्लो चालूच आहे. तर याच्यामध्ये शासनाने सर्व प्रकारच्या यंत्रणेने त्वरित दखल घालावी आणि स्वच्छ गोदावरी या प्रकल्पामध्ये हा जो दूषितपणा चालू आहे, कारण हा जो व्हिक्टोरिया ब्रिज दिसतोय आपल्याला, ह्या व्हिक्टोरिया ब्रिजच्या त्या साईडला पूर्ण जगभरातनं होणाऱ्या ज्या काही विधी आहेत, दशक्रिया विधी झाल्या, पिंडदान विधी झाल्या, या होतात आणि तिथं धार्मिक लोक येऊन तिथं त्या पात्रामध्ये विधी करतात. आज हजारोच्या संख्येने त्या साईडला लोक विधी करतायत. मग या दूषित पाण्याने त्यांनी विधी करावं का?
या पाण्याचा जो काही आज प्रवाह होत आहे याच्यामध्ये जो काही दूषितपणा आहे तो प्रशासनाने त्वरित हा काहीतरी याच्यावरती मार्ग काढावा आणि स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक आणि चांगला कुंभमेळा घडावा यासाठी त्यांनी त्वरित पुढच्या काही तासामध्ये या प्रश्नाला मोकळं करावं ही माझी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपणास विनंती आहे. धन्यवाद.